की 5 दिवस लेडीजला बाजूला बसवत होते. याच्या मागची कन्सेप्ट ही खूप वेगळी आहे. टेस्ट ट्यूब बेबी, IVF ह्या गोष्टी करून सुद्धा संतान प्राप्तीचे रिझल्ट आलेले नाही. लेडीजच का? बरोबर. मूल होत नाही म्हणजे लेडीजच का? आज वारंवार मिसकॅरेज होतात. जर पती पत्नींना एकमेकांबद्दल अट्रॅक्शनच नसेल तर संतान प्राप्तीचा योग होणे शक्य. ते केल्याच्यानंतर देवता ॲक्टिव्ह होतात तिथल्या. मग त्यांना केल्याच्यानंतर मी त्यांना ज्यावेळेस केलं त्यावेळेस सांगितलं होतं 3 महिन्यामध्ये तुमच्या मिसेसला दिवस जाते. नाही 8-8, 9-9 वर्ष लोकांना संतान झालेली नाही. खरंच आपल्याला IVF टेस्ट ट्यूब बेबीची गरज आहे का? नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? माझं नाव आहे मोनिका परब कुबल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आम्ही घेऊन आलोय एक नवीन पॉडकास्ट तुमच्यासाठी खास आणि हा पण खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. प्लीज व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसे वाटतात. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा आपला जो टॉपिक आहे तो खूप असा खास एका कुटुंबासाठी आणि विशेषतः स्त्रियांसाठी हा खूप एक जिव्हाळ्याचा विषय असणार आहे. तो विषय म्हणजे संतान प्राप्ती. कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा न बाळगता आपण हा विषय समजून घेण्यासाठी याच विषयातील तज्ज्ञ असे श्री महेश शालन बबन पिंजन सर यांना बोलावलं आहे. ते मेडिकल ॲस्ट्रोलॉजर आहेत आणि अशा बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे. तर चला तर मग आपण संतान प्राप्ती नेमकं काय ते जाणून घेऊयात ॲस्ट्रोलॉजीच्या मार्फत. नमस्कार मंडळी, मी प्रिया सदार. जसं आता मोनिकाने सांगितलंय की तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. नमस्कार, माझे नाव महेश शालन बबन पिंजन. मी राहणार देवगाव या ठिकाणी राहतो. साधारणतः 4 वर्ष झाले मी ह्या क्षेत्रात आहे. जास्तीत जास्त संतान प्राप्ती हा विषय माझा आवडीचा विषय आहे. कारण की ह्या गोष्टीमधून मी स्वतः गेलेलो आहे. कारण की सर्वात जास्त महिलांना टार्गेट केलं जातं. पुरुषांकडे जास्त लोक बोट दाखवत नाही. तर जास्तीत जास्त म्हणजे महिला. बाबा संतान न होणे म्हणजे महिलामध्ये दोष आहे. हा विषय सर्व समाजामध्ये रुळलेला आहे. पण हे कारण नाही आहे. संतान प्राप्ती म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोघांचं एकमिलन होणे, तेव्हा संतान प्राप्ती होणे. ही कन्सेप्ट पहिली समजून घेतली पाहिजे. तर आज आपण हा विषय घेण्यामागचं कारण म्हणजे की बाबा महिलांना जास्तीत जास्त यामधून दोषविरहित करणे आणि टार्गेट महिला न होता बाबा पुरुषांमध्ये सुद्धा दोष असू शकतो, ह्यासाठी हा विषय मी घेतला आहे. तर आज आपण सुरू केलं की बाबा संतान प्राप्तीमध्ये आपण जास्तीत जास्त मेडिकल ॲस्ट्रोलॉजी, सेक्स ॲस्ट्रोलॉजी, मॉडर्न वास्तुशास्त्र, परत ॲस्ट्रोवास्तू, ज्योतिषशास्त्र या सर्व गोष्टींचा ताळमेळ करून संतान प्राप्ती हा विषय कसा सॉल्व केला जाऊ शकतो ह्या गोष्टीकडे बघणार आहोत. ह्यामध्ये मला साधारणतः 4 वर्षाचा अनुभव आहे. ह्या केस मी हँडल केलेले आहे. ज्यावेळेस मी सुरुवात केली ही संतान प्राप्ती हा विषय घेऊनच केलेली आहे. आज डॉक्टरची ट्रीटमेंट घेऊनसुद्धा बाबा टेस्ट ट्यूब बेबी, IVF ह्या गोष्टी करूनसुद्धा संतान प्राप्तीचे रिझल्ट आलेले नाही. 8-8, 9-9 वर्ष लोकांना संतान झालेले नाही. पण मी ज्यावेळेस केस हाती घेतल्या, माझं वेबिनार झालं. ह्यामध्ये साधारणतः 18 जण जॉईन झाले. त्यामध्ये 2 डॉक्टर पण होते. त्यामध्ये 12 जणांनी माझं मार्गदर्शन घेतलं. 12 जणांपैकी मी 10 केस या सक्सेस केलेल्या आहेत. त्या पण 8-8, 9-9 वर्ष त्यांना संतान नव्हती. सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर डॉक्टर ट्रीटमेंट घेतलेली आहे, IVF झालेली आहे, टेस्ट ट्यूब बेबी झालेली आहे, तरी संतान नव्हती. पण मी ॲस्ट्रोवास्तू, मॉडर्न वास्तू, परत ज्योतिषशास्त्र, मेडिकल ॲस्ट्रोलॉजी, सेक्स ॲस्ट्रोलॉजी या गोष्टीचा ताळमेळ, आध्यात्मिक मंत्र साधना, योग साधना या गोष्टीची सांगड घालून सक्सेस केलेल्या आहे. सर, आजकाल एवढं धकाधकीच्या आयुष्यामध्ये आणि आपण म्हणतो की वेळ नाही आहे, म्हणजे डॉक्टरकडे जायला सुद्धा कधी कधी वेळ नसतो. तर या सगळ्या म्हणजे पूर्ण या आपल्या म्हणजे रोजच्या सतत धावपळीच्या आयुष्यामध्ये तर या विषयाकडे म्हणजे लोक त्या दृष्टिकोनातून बघतात का, की म्हणजे ही वेळ खाऊ आहे का प्रोसेस, म्हणजे असं मला विचारायचं आहे. मॅडम कसं आहे, शेवट वेळ खाऊ पण शेवट डॉक्टरकडे गेलो तरी आपल्याला वेळ लागतोच. आज डॉक्टरकडे जाऊन तासनतास आपण उभे थांबतो. कमीत कमी एक साधारणतः 2 ते 2.5 वर्षाचा कालखंड आपला ह्याच्यामध्ये जातो. त्यातून आपल्याला 0 आउटपुट भेटते. डॉक्टरची मेडिकल ट्रीटमेंट झाल्याच्यानंतर डॉक्टर शेवटी सल्ला काय देतो, तुम्ही IVF टेस्ट ट्यूब बेबी. खरंच आपल्याला IVF टेस्ट ट्यूब बेबीची गरज आहे का? आपली आध्यात्मिक शास्त्र असं सांगतो नैसर्गिक जर होऊ शकतं तर कशाला त्या गोष्टीकडे शेवटचा पर्याय म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. पण त्याचा पण रेशो हा खूप शून्य आहे. म्हणजे होण्याचे चान्सेस नाही 100% गॅरंटी नाहीच आहे. कारण की होत पण नाही आणि त्यातून म्हणजे बाबा गर्भाशय हा खूप मोठा परिणाम होतो. बरेच फेल पण होतात. आणि म्हणजे ती मला असं वाटतं ती प्रोसेस, ती इंजेक्शन्स, ती म्हणजे ती एक मेंटल प्रोसेस आणि हेल्थ प्रोसेस, म्हणजे हेल्थ वाईज
दोन्ही सुद्धा ते वेळखाऊ आहेत ते पण. आहे. आणि म्हणजे लोकांनी या दृष्टी म्हणजे या विषयाकडे वेळखाऊ किंवा असं म्हणजे अंधश्रद्धा म्हणून न बघता की कसं म्हणजे तुम्ही तुमचं ठाम मत कसं आहे या विषयाबद्दल? मॅडम, अंधश्रद्धा ही कोणती झाली की ज्यावेळेस आपण नाही का कोणत्या भक्ताकडे जाणे, अंगारा दुपारा करणे, ह्या गोष्टीकडे ज्यावेळेस बघितलं जातं, कसं होतं आज ग्रामीण भागात जर बघितलं तर मूल होत नाही ह्याचं बघितलं तर मग आध्यात्मिककडे न वळता आपण भोंदूबाबाकडे वळतो. भोंदूबाबाकडे गेल्याच्या नंतर काय होतं, मग त्यांना सांगणार की तुम्ही अंगारा फुका, ह्या देवाला जा, त्या देवाला जा. पण खरंच देव त्या गोष्टीचा आहे का, आपल्या पत्रिकेत योग आहे का तसे? आपण आध्यात्मिक ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र याची जर सांगड घातली, वास्तू म्हणल्या 16 झोन, प्रत्येक दिशा कोणत्या ना कोणता गुणधर्म सांगते. संतान प्राप्तीसाठी कोणते क्षेत्र म्हणजे नाही का झोन वास्तूमध्ये आवश्यक आहे, तर बघितलं तर नॉर्थ वेस्ट, सेक्स अट्रॅक्शन झोन. जर पती पत्नींना एकमेकांबद्दल अट्रॅक्शनच नसेल तर संतान प्राप्तीचा योग होणे शक्यच नाही. तर ह्या गोष्टीसाठी वास्तुशास्त्र खूप इफेक्टिव्ह करतं. आज वारंवार मिसकॅरेज होतात. मिसकॅरेज का होतात, तर पत्रिकेत जर पंचम स्थान बघितलं गेलं तर हे संतान प्राप्तीचं स्थान बघितलं जातं लेडीजच्या बाबतीत. पंचम स्थान हे वास्तूमध्ये पूर्वची दिशा येते. ह्या दिशेला जर तुमचा टॉयलेट आलं, इनबॅलन्स जर झालं तर तुमची मिसकॅरेज होण्याचे चान्सेस वाढतात. साऊथ वेस्ट हा झोन डिस्पोजल झोन आहे. ह्या दिशेमध्ये जर तुम्ही झोपत असाल, डिस्पोज म्हणजे काय बाबा, जिथे टॉयलेटचं आदर्श क्षेत्र म्हणून मानतो आपण, त्या ठिकाणी झोपणं म्हणजे काय बाबा, आपली बॉडी डिस्पोज करतं. म्हणजे आपलं जर गर्भ राहिलं आणि त्या डायरेक्शनला साऊथ वेस्टच्या डायरेक्शनला जर आपण झोपलं, स्वाभाविकपणे ते डिस्पोज करून टाकणार आहे. फ्लॅश करणे म्हणजे काय बाबा, एखादी गोष्ट शुद्ध करणे. म्हणजे आपली बॉडी काय आहे, शेवट आपलं गर्भ राहिलेलं आहे, ते गर्भ आपल्याला टिकवायचं आहे. टिकवणे म्हणजे काय, तर बाबा स्थिर होणे. स्थिर होण्यासाठी साऊथ वेस्टची डायरेक्शन ही खूप इफेक्टिव्ह आहे. साऊथ वेस्टची डायरेक्शन कोणाला रिप्रेझेंट करते, तर आपल्या पितरांना. आपले जर पित्रच जर रुष्ट असतील, बाबा साऊथ वेस्टच्या डायरेक्शनला तुमचं टॉयलेट आलं, अंडरग्राऊंड टाकी आली, तर स्वाभाविकपणे तुमची नैऋत्य दिशा ही डॅमेज होते. नैऋत्य दिशा डॅमेज होणे म्हणजे पितरांना कुठंतरी डॅमेज होणे. ह्यासारख्या गोष्टी खूप बघितल्या जातात वास्तुशास्त्रामध्ये. वास्तुशास्त्रामध्ये बाबा एकमेकांच्या पत्रिका, म्हणजे ज्यावेळेस पत्रिका आपण ज्यावेळेस बघतो, पत्रिकेमध्ये संतान प्राप्तीचा योग हा आहे का नाही. परत पत्रिका बघितल्याच्यानंतर बाबा साध्वी योग होतो. म्हणजे बाबा नाही का, जेंट्स आणि लेडीज ह्यांना एकमेकांबद्दल हेच नसतं, नाही का, फक्त आध्यात्मिक. ह्या गोष्टी प्रूफ आहे की बाबा केतू हा आध्यात्मिकचा कारक आहे. केतू कट करायचं काम करतो. त्यासाठी मॉडर्न वास्तुशास्त्र, सेक्स ॲस्ट्रोलॉजी आणि मेडिकल ॲस्ट्रोलॉजी. मेडिकल ॲस्ट्रोलॉजीमध्ये काय बघितलं जातं की बाबा आपण आपल्याला कोणता आजार चालू आहे, चंद्रकुंडली. मेडिकल ॲस्ट्रोलॉजी बाबा आपण ज्यावेळेस आपली डेट बदलते त्यावेळेस आपलं कोणतं स्थान ॲक्टिव्ह आहे पत्रिकेमधले, याच्यासाठी मेडिकल ॲस्ट्रोलॉजीचा खूप उपयोग होतो. आणि लेडीजची पत्रिका बघताना ही चंद्रकुंडली बघितली जाते. लग्न कुंडलीपेक्षा चंद्रकुंडली खूप इफेक्टिव्ह काम करते. त्यासाठी बाबा त्यातलं बाबा प्रॉपर ज्याला नॉलेज आहे त्याच गोष्टी तो सांगू शकतो. म्हणजे कुठलंही म्हणजे जसं भोंदूगिरी न करता व्यवस्थित पद्धतीने जी आपली पत्रिका आहे, जन्मकुंडली आहे, त्याच्यावरून जे आपण निष्कर्ष काढतो त्याच्या म्हणजे ते रिझल्ट मग चांगले मिळतात. कसं आहे बघा, भोंदूबाबा हा कन्सेप्ट खूप वेगळा आहे. हो हो. जर बघितलं तर तू काही जण वास्तुशास्त्र हा सुद्धा भोंदूबाबाचा प्रकार म्हणजे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा हे कळावं की प्रेक्षकांना मी एवढंच सांगतो की वास्तुशास्त्र हा भोंदूबाबाचा प्रकार नाहीये. जर तुम्ही मानले तर वास्तुशास्त्र आहे, नाही मानले तर वास्तुशास्त्र नाही. आज देव आहे का, तरी आपण देव मानतो, पण देव म्हणजे महसूस करणे म्हणजे का बाबा जाणीव करणे, जाणण्याची गोष्ट आहे, पण देव आहे ते अनुभवाची गोष्ट आहे. लोक सगळ्या ह्याला एकाच प्लॅटफॉर्म वरती बघतायत. ॲस्ट्रोलॉजी म्हणा किंवा जे भोंदूबाबा म्हणालात ते, म्हणजे काही लोक आहेत ज्यांना हे सगळं सेमच वाटतं, म्हणून हे प्रश्न आम्ही तुम्हाला विचारले. नाही मॅडम, कसं आहे, शेवट वातावरण तसं तयार केले गेलेलं आहे. लोक आज ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त लोक हे भोंदूबाबाच्या नादी लागलेले आहेत. त्याच्यामुळे काय आलं, लोकांच्या माइंडमध्ये ती गोष्ट बसलेली आहे की बाबा हा वास्तुशास्त्र आणि भोंदूबाबा हा एकच प्रकार झाला. आणि मला असं वाटतं ह्यातनं एक म्हणजे बाजू आपण मांडू शकतो की फक्त स्त्रीमध्येच दोष नसतो, पुरुषांमध्ये सुद्धा असू शकतो. म्हणजे स्त्रीलाच टार्गेट न करता तुम्ही दोघं पण बघा, म्हणजे त्याच्यामध्ये नेमकं काय आहे काय नाही, आणि नंतर मग निष्कर्ष काढा, नाही का. हो मॅडम, ह्याच्यात जर बघायला गेलं कसं होतं बाबा, लेडीजच का बरोबर मूल होत नाही म्हणजे लेडीजच का. लेडीज एकटी मूल जन्माला घालते का,
त्यासाठी पहिलं काय येतं, जलतत्व येतं. जलतत्व म्हणजे बाबा शुक्राणूंची निर्मिती. हो. हा शुक्राणूंची निर्मिती वास्तुशास्त्रामध्ये बघायला गेली तर कोणत्या डायरेक्शनवर होती, नॉर्थ वेस्ट, सेक्स अट्रॅक्शन झोन. ह्या डायरेक्शनला जर तुमचा प्रॉब्लेम असेल, समजा टॉयलेट आलं, शुक्राणूंची 100% कमी येते. आज त्याच्यानंतर बाबा नॉर्थ वेस्टला हे जे बाबा स्पर्म काउंटिंग झाल्याच्यानंतर बाबा ज्यावेळेस एखादा स्पर्म तयार होतो, बाबा ज्यावेळेस एखादं गर्भाशयामध्ये गर्भ तयार होतं, त्याचा पहिला भाग हा हेड तयार होतो, म्हणजे डोक्याचा भाग तयार होतो. म्हणजे डोक्याचा भाग तयार झाल्याच्यानंतर बाबा मग पुढचं अंग वाढत जातं. मग त्यासाठी प्रजनन क्षमता, बाबा एखादं बीज रावल्याच्यानंतर आपण जमिनीत एखादं बीज रोवतो, त्याला आपण ज्यावेळेस अन्न म्हणजे नाही का पाणी, खत पाणी घालू, त्यावेळेस ते वाढणार आहे. मग त्यानुसार त्या डायरेक्शन काम करत असतात. आता नॉर्थ ईस्ट बाबा त्याला कोणतं खतं पाणी घालायचं त्यासाठी विचारता येणे जरुरी आहे का नाही, का उचलायचं कोणतं काही टाकलं त्याशिवाय ते बीज काय होणार आहे, नासधूस होणार आहे, वाटोळं होणार आहे, त्याचं म्हणजे काहीच उपयोग नाही होणार. मग त्यासाठी विचार स्पष्ट असणं आवश्यक आहे. विचाराची दिशा कोणती आहे, तर ईशान्य दिशा. ईशान्य दिशेला देवतेचा वास राहतो, शिकी देवता म्हणजे शेवट शंभू महादेवाची दिशा ईशान्य दिशा. जर तुमच्या विचारात अस्पष्ट असतील तर तुम्हाला काही उपयोग होणार नाही. त्याच्यानंतर पुढची दिशा आहे ती ईस्ट नॉर्थ ईस्ट, ईस्ट साऊथ ईस्ट म्हणजे प्रजनन म्हणजे बाबा वाढ, गर्भाशयाची वाढ होणे ज्यासाठी बघितली जाते ईस्ट साऊथ ईस्ट. मग तिथून काय होतं बाबा गर्भ त्या डायरेक्शनला समजा टॉयलेट आलं, टॉयलेट ईस्ट साऊथ ईस्टला चालत असं नाही, पण ज्यावेळेस पत्रिकेमध्ये जर त्यांची ईस्ट साऊथ ईस्ट समजा डायरेक्शनला जर डॅमेज होत असेल तर मग ते गर्भ म्हणजे नाही का खाली होणे किंवा बाबा गर्भाशयाची वाढ न होणे. डॉक्टर सल्ला देतो की बाबा तुमच्या गर्भाचं काही अंशा वाढीस अनुकूल नाही, वाढतच नाही, तो कुठलेला आहे. तर त्याचं कारण म्हणजे प्रजनन क्षमता, ईस्ट साऊथ ईस्टची डायरेक्शन. मग तिथं जर समजा आपण नाही का आपली वास्तू आहे, आपल्या बॉडीला आपण दिवसातून 10 वेळा स्वच्छ आहे का नाही हे बघतो, मग आपली वास्तू का नाही बघत. ईस्ट साऊथ ईस्टच्या साऊथ ईस्टच्या डायरेक्शनला जर गेलं ना आपण, समजा तिथं अनवॉन्टेड सामान ठेवणे, बाबा दुसऱ्या म्हणजे प्लॅनेटचे म्हणजे पूर्व दिशा ही सूर्याला रिप्रेझेंट करते, त्या डायरेक्शनला समजा गंज पडलेले खिळे म्हणा. समजा तुमच्या पत्रिकेत जर पंचम स्थानाला जर शनी डॅमेज करत असेल तर शनीची दिशा ही वेस्ट येते. शनी आणि सूर्य एकमेकांचे शत्रू आहे, पितापुत्र. मग त्याच्यामुळे काय होतं की बाबा ईस्टच्या डायरेक्शनला जर खिळे, गंजलेलं सामान, लोखंड, अनवॉन्टेड सामान पडले, मग ते सुद्धा तुमच्या प्रजनन क्षमतेवर कुठंतरी डॅमेज करतं. शेवट लोखंडाला गंज चढणे म्हणजे आपल्या गर्भाशयाला कुठंतरी गंज चढत आहे, म्हणजे कुठंतरी ते डॅमेज करत आहे. याचं कारण काय येतं की ईस्ट साऊथ ईस्टच्या डायरेक्शनला प्रॉब्लेम झाला आहे. आणि स्त्रीची जर भट्टी बघितली म्हणजे गर्भाशय जर बघितलं तर साऊथ ईस्टचे डायरेक्शन येते. साऊथ ईस्टचे म्हणजे बा अग्नितत्व. स्त्रीचं जर गर्भाशय अग्नितत्व जर बॅलन्स असेल ना तर गर्भ वाढण्यासुद्धा मदत होते. मग त्यासाठी साऊथ ईस्टच्या डायरेक्शनला टॉयलेट चालत नाही, म्हणजे ते अग्नी इनबॅलन्स होते तिथे. म्हणजे आता आपण सपोज आता राहतं घर असतं आपलं, म्हणजे ते सुद्धा बघून म्हणजे ते त्याचा सुद्धा इम्पॅक्ट असाच होतो. हो, खूप इम्पॅक्ट होतो. आणि कसं आपण शेवट एखादी इन्व्हेस्टमेंट करतो म्हणजे त्याच्यातून आपल्याला प्रॉफिट तर भेटला पाहिजे. शेवट संतान प्राप्ती म्हणजे आपल्या दोघांचं मिलन झाल्याच्यानंतर त्यातून आपण एक नवीन जीव निर्माण करणार. त्यासाठी आपल्याला त्यातून बाबा नवीन जीव निर्माण करणं, बाबा त्यातून ते प्रॉफिट म्हणजे आपल्याला काहीतरी त्यातून आउटपुट भेटणार आहे. पण आउटपुट भेटण्यासाठी तुमची जर पश्चिम दिशा डॅमेज असेल म्हणजे जिथून इच्छा पूर्ती होते. शेवट आपली इच्छा आहे संतान होणे म्हणजे आपली इच्छा पूर्ण होणे. मग तुमची जर पश्चिम दिशा जर डॅमेज असेल तर तुम्हाला संतान प्राप्ती कशी होऊ शकते. म्हणजे सगळ्याची सांगड घातल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही. म्हणजे सर डॉक्टरचा सल्ला आणि म्हणजे वास्तुशास्त्र जे आहे आपलं मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी हे याची दोघांची सांगड घालून मग ते होतं. हो का मॅडम, मी कसं आहे मी ज्यावेळेस एखादी केस हातात घेतो ना, मी डॉक्टरची ट्रीटमेंट कोणतीही बंद करायला लावत नाही. बरोबर. फक्त एवढंच म्हणतो की 1 ते 1.5 महिना तुमची जी काही मेडिकल ट्रीटमेंट आहे ती कमी करा. कारण की शेवट कसं असतं 6-7, 8-8 वर्ष मुलं न झाल्यामुळं काय होतं बाबा आपण एक डॉक्टरकडे स्थिर थांबत नाही, 10 डॉक्टरांचा सल्ला घेतो. शेवट एका माणसाकडे स्थिर राहिलं तर बाबा डॉक्टर ट्रीटमेंट देताना पण व्यवस्थित देतो. 10 डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर 10 प्रकारच्या गोळ्या आहेत. त्याचा परिणाम आपल्या बॉडीवर होतो, गर्भाशय हे कमकुवत होत जातं. मग त्याला कसं बाबा पूर्ण रिकवर करण्यासाठी माझी एक कमीत कमी 1.5 महिन्याची साधनं आहे. म्हणजे ज्यावेळेस मी मार्गदर्शन करतो त्यावेळेस माझं परत खाण्याचे पथ्य, एकमेकांचे संग संबंध ठेवण्याचे पथ्य, परत आध्यात्मिक मंत्र उच्चार, परत झोपण्याची दिशा, परत वेळ, परत वातावरण बाबा बेडरूममधलं वातावरण हे कसं असावं
ह्या सर्व गोष्टींची कमीत कमी 1.5 महिन्याची माझी ही प्रोसेस चालते. 1.5 महिन्याच्या नंतर मग तिथून पुढं मग गर्भाशयासाठी तयार होतो. म्हणजे ना का दोघं अनुकूल होतात. ह्या गोष्टी केल्याच्यानंतर मग ते, आणि मी कमीत कमी 3 महिने सांगतो. जर तुम्हाला 8-9 वर्ष जर झाले नाही तुम्ही 8-9 वर्ष थांबू शकता. एक 3 ते 6 महिने तर थांबू शकता. माझ्याकडे अशा केस आहे की त्यांचा विश्वास सुद्धा नव्हता. ह्यांनी ज्यावेळेस मला फोन केला ना त्यावेळेस साधारणतः सगळ्या ट्रीटमेंट घेतल्या होत्या त्यांनी. त्यांचा विश्वास नव्हता पहिली तर गोष्ट. पण त्यांना म्हणलं सर मला एकदा चान्स द्या तुम्ही, की मी चान्स दिल्याच्यानंतर तुम्ही बघा, जर आउटपुट नाही भेटला तर मग विषय सोडून द्या. त्यांच्याकडे गेल्याच्यानंतर माझा सर्वात बेस्ट कोणतं, वास्तुशास्त्राची व्हिजिट केल्याच्यानंतर माझी एक पूजा चालते. म्हणजे पूजेला जर बसलं तर 8 वाजल्यापासून तर संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत ह्याच्यामध्ये अभिषेक केलं जाणं, षोडोपचार पूजा केलं जाणं. त्यात बाबा वास्तूचे ज्यावेळेस आपण एखादी ट्रीटमेंट करतो, वास्तूची रेमेडी करतो, हे रेमेडी करतो आपण. तिथल्या ज्या देवता असतात ना पंचायत, त्या ॲक्टिव्ह नाही करत. त्यासाठी मी होम हवन करतो. ही होम हवनची कन्सेप्ट फक्त मी एकटाच करतो, कारण की त्याला वेळ जातो. काही ते केल्याच्यानंतर देवता ॲक्टिव्ह होतात तिथल्या. मग त्यांना केल्याच्यानंतर मी त्यांना ज्यावेळेस केलं त्यावेळेस सांगितलं होतं 3 महिन्यामध्ये तुमच्या मिसेसला दिवस जातील. 3ऱ्या महिन्यात त्यांना दिवस गेले होते. पण कसं एक लई दिवसातून बॉडीने ॲक्सेप्ट केली ती गोष्ट. डॉक्टरने सांगितलं होतं की नाही, पण ॲक्सेप्ट केली हे महत्त्वाचं. पण त्यांचं कसं ते गर्भ वाढ झाली नाही, त्यामुळे डॉक्टरने खाली घालण्याचा सल्ला दिला. त्याच्यानंतर त्यांचा काही संपर्क झाला नाही. कसं शेवट इतक्या दिवसानंतर राहिल्याच्यानंतर बाबा असं होतं, त्यामुळे ते डिस्टर्ब झाले. मग त्यांना फोन केला तर मग त्याने पुन्हा मग त्यांच्या घरी व्हिजिट केल्याच्यानंतर पुन्हा होम हवन केले. परत डॉक्टरने त्यांना 1 वर्ष थांबायला सांगितलं होतं. म्हणजे मी त्यांना म्हटलं सर पुढच्या महिन्यात चान्स घ्या, हा चान्स तुमच्यासाठी लकी ठरला. लगेच पुढच्या महिन्यात त्यांना दिवस राहील. आज त्यांना एक मुलगी आहे. अशा माझ्याकडे 10 केस आहे. जम्मू काश्मीरची केस मी अवघे पाणीपुरीवर सॉल्व्ह केलेली आहे. कारण की अपडाऊन होऊ शकत नव्हतं. म्हणजे आर्मी मॅन होते ते, त्यांचं वेट एक साधारणतः 107 ते 108 किलो होतं. त्यात मिसेसचं वेट, ह्या सर्व गोष्टी. परत मी व्हिडिओ कॉलिंगद्वारे शेवट क्वार्टर असतात आर्मीच्या, त्या मग व्हिजिट केल्या. बाबा व्हिडिओ कॉलिंगवर व्हिजिट करणे आणि प्रत्यक्ष व्हिजिट करणे ह्यामध्ये फरक आहे. हे केल्याच्या मग व्हिडिओ कॉलिंगद्वारे मग त्यांना सांगितलं बेड कुठे ठेवायचा, काय गोष्टी करायच्या हे सांगितलं. मग त्यांना मग 4 बुधवार सांगितलं पाणीपुरीचं दान करा. 4 बुधवार झाले. परत दुर्गा माताची उपासना सांगितली होती, आग्नेय दिशेमधली, ती केली. एक 8 ते 9 वर्षानंतर त्यांना राहिलं. म्हणजे माझ्याकडे अशा नाही का बाबा, एखाद्याला जर दाखवायचं म्हणल्यानंतर मी दाखवू शकतो की 10 प्रूफ आहे माझ्याजवळ की बाबा त्यांना मूल नव्हतं. 8-8, 9-9 वर्ष, काहींना 3 ते 4 वर्ष डॉक्टरची सर्व ट्रीटमेंट झाली. पण आपण आपल्या वास्तुशास्त्र, आध्यात्मिक शास्त्र, ॲस्ट्रोवास्तू, मेडिकल ॲस्ट्रोलॉजी, सेक्स ॲस्ट्रोलॉजी ह्या गोष्टी सर्वांची सांगड घालून त्यांना रिझल्ट दिलेला आहे. सर्वांना मी एकच आवाहन करतो की तुम्ही वास्तुशास्त्र या गोष्टीकडे नाही का भोंदूबाबागिरी न बघता, जर ज्यांना संतानप्राप्ती खरंच पाहिजे नसेल तर त्यांनी एकदा नक्की संपर्क करा. तुम्हाला 100% रिझल्ट द्यायचं काम माझं. जर नाही आला रिझल्ट तर मी तुम्हाला तुमचे पैसे परत देईन. शेवट कसं तुमचा विश्वास हवा. विश्वास पण खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट करताना मला असं वाटतं विश्वासच महत्त्वाचा. म्हणजे आपण डॉक्टरांकडे सुद्धा जातो तरी त्यांच्यावर सुद्धा एक विश्वास आपला पाहिजे की ते आपल्याला कुठेतरी एक मार्गदर्शन करून एक आउटपुट देतील. शेवट मॅडम कसं आहे, डॉक्टर शेवटने मार्गदर्शनच करतात, मी सुद्धा मार्गदर्शनच करतो. बरोबर. तुमचे 100% पण गरजेचे की तुम्ही किती ते त्याच्यामध्ये. हो. आणि कसं होतं आताच्या ह्या वातावरणामध्ये नाही का धावपळीमुळे ना कसं होतं, लेडीज धावपळ खूप वाढलेली आहे, लेडीजची पण जेंट्सची पण. त्याच्यामुळे एकमेकांना वेळ देणं हे जमत नाही. आणि त्याचा परिणाम कुठेतरी हार्मोन्सवर व्हायला लागला. आणि त्याच्यामुळं मासिक पाळीमध्ये अडचणी निर्माण व्हायला लागल्या. मासिक पाळीमध्ये अडचणी निर्माण झाल्याच्यानं काय होतं बाबा, लेडीज ही दुर्लक्ष करते. मासिक पाळी हा विषय वाटतो लोकांना की बाबा वेगळा विषय, की 5 दिवस लेडीजला बाजूला बसवत होते. याच्या मागची कन्सेप्ट ही खूप वेगळी आहे. त्याच्या मागचं कारण हे खूप वेगळं आहे. का तर बाबा मासिक पाळीमध्ये रक्तस्राव होण्याचे चान्सेस जास्त असतात, की बॉडीमध्ये हार्मोनचे प्रमाण ह्या काळात नटणं सजणं सुद्धा चालत नाही. यासाठी 5 दिवस पहिली पिढी आपली बाजूला बसत होती. याच्यामुळे काय व्हायचं बाबा, आताचं कसं झालं वातावरण की लोक जास्तीत जास्त नाही का जंक आयटम खाणे, त्याच्यामुळे त्याचा परिणाम
मासिक पाळीवर होतं, अनियमित मासिक पाळी. अनियमित मासिक पाळीकडे दुर्लक्ष करतात. परत मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी टॅबलेटचा वापर केला जातो. पण एकदा लेडीजनी विचार केला का बाबा ह्याचा परिणाम आपल्या ह्याच्यावर काय होतो का, गर्भाशयावर खूप परिणाम होतो याचा. गर्भाशयाचा फायब्रॉइड नावाच्या गाठी तयार होतात. का तयार होतात हे शेवटच्या स्टेजला गेल्याच्या नंतर कळतं. ज्यावेळेस लेडीजच्या पोटामध्ये दुखायला चालू होतं ना, तेव्हा बाबा का पोट दुखतं. काय काय लेडीज कशा अंगावर काढून टाकतात, पण जाऊ द्या, दुर्लक्ष छोट्या मोठ्या गोष्टी. पण ते शेवटच्या स्टेजपर्यंत एकमेकांच्या गाठी अशा वाढत जातात. त्या फायब्रॉइडच्या गाठी असतात, त्याचा पुढं कॅन्सर होण्याचे चान्सेस पण असतात. सर तुम्ही आता म्हणालात की म्हणजे सजणं पण चालत नाही त्या काळामध्ये, तर हो. म्हणजे त्याच्या मागचं कारण काय? त्याच्या मागचं कारण असं आहे की मॅडम, आज मासिक पाळीमध्ये ना, ज्यावेळेस मासिक पाळी येते लेडीजला, सजली की ज्यावेळेस लेडीज सजते, शेवट आकर्षण वाढतं. आकर्षणाचा केंद्रबिंदू कोण ठरतं, त्यावेळेस लग्न झालेलं असतं पती. मग पती ज्यावेळेस नाही का म्हणतो मिसेस एखाद्या वेळेस मासिक पाळीमध्ये सजली, जास्त आकर्षण दिसायला लागले, पतीला आकर्षण वाढतं. पण त्याचं काय होतं की आपला जो रक्तस्राव आहे ना, ह्याचं प्रमाण अधिक वाढतं. ह्याच्यासाठी त्या गोष्टी टाळायच्या असतात. मग हीच तर कन्सेप्ट होती ना की बाबा आपले जुने जे लोक होते ते 5 दिवस का बाजूला बसवायचे, तर त्याचं मुख्य कारण हेच होतं. ह्या काळात कसं स्त्रीने जास्त म्हणजे नाही का जड वस्तू उचलणे, हालचाल करणे, डोंगर चढणे, ह्या गोष्टी टाळल्याच पाहिजेत. परत बाबा गरम पाण्याने आंघोळ न करता कोमट पाण्याने आंघोळ करणे, की बाबा लेडीजचा रक्तस्रावाचं प्रमाण जास्त वाढतं. आणि ते रक्तस्रावाचं प्रमाण वाढतं ना, त्यावेळेस बाबा बऱ्याचशा गोष्टी गर्भाशयाला डॅमेज करतात. याच्यात पण बऱ्याचशा गोष्टी, माझं एक मोठं ते वेबिनार आहे, त्याच्यात मासिक पाळी संदर्भात सगळे ट्रीट सांगितले गेलेले आहे. ऍक्च्युली म्हणूनच मला वाटतं की पूर्वीच्या काळी IVF वगैरे हे सगळं काहीच नव्हतं, कारण कधी गरज नाही पडली. सहज मूल व्हायचे. आता असं झालंय की 100 फक्त 10 सहज होतं आणि 90 त्याच्यासाठी धडपडत आहे की म्हणजे कधी होणार. तेच ना मग मॅडम, तेच कारण तर तेच होतं ना. आणि पहिलं कसं बाबा, आपले जे जुनं घर होतं, जुनं घरामध्ये टॉयलेट हा प्रकार आतमध्ये नव्हता. टॉयलेट हे बाहेर होतं. आणि बऱ्याचशा गोष्टी बाबा पॉझिटिव्ह होते. बाबा जुन्या घरात पहिले फरशी म्हणा होती, आपले शेणने सारवलं जात होतं, तिथल्या व्हायब्रेशन वेगळ्या होत्या, मंत्रोच्चार साधना ही जुनी पिढी करत होती. आत्ताशी कसं धावपळीच्या जीवनात कोणाला फक्त नाही का लगेच भेटलं पाहिजे आणि लगेच झालं पाहिजे, या गोष्टीचा पेशन्स लेवलच नाहीये. नाही. अहो का मॅडम, कसं आहे, तुम्ही जर थांबवायची जर तुमची सहनशक्ती असेल तर तुम्ही 3 महिने थांबा. मी सांगतो 3 महिन्याच्यावर तुम्हाला एकही दिवस जाणार नाही. शेवट 3 महिने तुम्ही किती देता ह्या गोष्टीवर तुमची संतान ठरणार आहे. कारण की माझे जेवढे 10 केस आहे ना, 12पैकी 10 केस, ह्या 10 केस सक्सेस होण्यामागचं कारण तेच आहे की त्यांनी दिलेलं आहे, 100% दिला. कारण की त्यांना तिथं हवं होतं. शेवट त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या होत्या, स्ट्रॉंग होती त्यांची, त्याच्यामुळे झाल्या त्या गोष्टी. आणि सर तुम्ही म्हणजे साईट व्हिजिट म्हणजे तिथे जाऊन वगैरे? हो, प्रत्यक्ष व्हिजिट करतो मी. प्रत्यक्ष व्हिजिट केलं म्हणजे कसं, पहिली कुंडली बघतो, कुंडलीवरून बऱ्याचशा गोष्टी कळतात की बाबा आता पत्रिका जर बघितली त्यात नपुसंता योग म्हणतो ना आपण, संतान प्राप्तीचा योग म्हणजे कोणात आहे ते कळतं. मग त्याच्यानंतर बाबा पत्रिकेवरूनच आपली वास्तू कुठे डॅमेज आहे हे पण कळतं. मग त्यानंतर त्यांना सजेशन, पत्रिकेवरून मार्गदर्शन करून जर नाही राहिलं तर मग शेवटचा पर्याय वास्तू व्हिजिट करणे. पण वास्तू व्हिजिट आणि पत्रिका ह्या गोष्टी जर करून जर केलं तर 3 महिन्यामध्ये रिझल्ट येतो. प्रत्येक छोटी गोष्ट खूप मॅटर करते याच्यामध्ये, कारण की दिशा बघावी लागतात ना. कारण की एक मॅक्झिमम संतान प्राप्तीसाठी 5 दिशा आवश्यक आहे. नॉर्थ वेस्ट, नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट, साऊथ ईस्ट, परत मॅक्झिमम सगळं साऊथ वेस्ट झालं, वेस्ट दिशा आली, कारण की एकमेकांना कनेक्ट आहे त्या. तर सर एक प्रश्न विचारायचा आहे की गर्भधारणा होण्यासाठी ओव्ह्युलेशन कितपत महत्त्वाचं आहे किंवा कसं आपण त्याची काळजी घेतली पाहिजे? मॅडम कसं आहे बघा, मासिक पाळी झाल्याच्या नंतर एक साधारणतः 10व्या दिवसापासून आपण गर्भ एक म्हणजे नाही का शारीरिक संबंध ठेवू शकतो. शारीरिक संबंध एक कमीत कमी 10 म्हणजे 10व्या दिवसापासून तर 18 म्हणजे एक कमीत कमी 8 दिवसाचा काळ हा असतो. या दिवसात तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे तुमचे संबंध आले तर तुमचे गर्भ राहण्याचे चान्सेस जास्त असतात. पण ह्याच्यासाठी मेंटॅलिटी, घरातली मेंटॅलिटी प्लस स्त्रीची मेंटॅलिटी, जर तिला जर घरातून जर सतत टॉर्चर होत असेल तर तिचा माइंडच सेट नसेल त्या गोष्टीसाठी, तर तुम्ही कोणत्या प्रकारे गर्भधारणा करू शकता ना. आज तुम्ही गर्भधारणेसाठी तुमच्या पत्नीला जवळ करता, तेवढी गोष्ट झाल्याच्या नंतर तुम्ही घरातील इतर टायमाला त्या पत्नीला शिव्या देणे, मारहाण करणे,
बाबा मुलंच होत नाही म्हणून सासू सासरी टॉर्चर करणे. अच्छा. त्यावेळेस त्या लेडीची मेंटॅलिटी असते का हो, ह्याच्याकडे बघता का तुम्ही? नाही. पुरुषत्व गाजवणं सोपं आहे, हो. पण स्त्रीला किती हे सहन करावं लागतं ह्याकडे पण बघितलं पाहिजे ना. अगदीच, अगदीच. त्यासाठी ओव्हल्युशन कालावधीपेक्षा मेंटॅलिटी. हम्म. तुम्ही वातावरण तसं तयार करा. बरोबर. त्या 8 दिवसामध्ये तुमच्या बेडरूममध्ये परफ्यूमचा वापर करणे, संगीतचा वापर करणे, बाबा लेडीजला प्रसन्न वाटणे असे सुगंध, एकमेकांसोबत वेळ घालवणे, बरोबर. जास्तीत जास्त वेळ घालवायच्या बाबा बॉडी प्रसन्न होते. हम्म. हार्मोनियन्स बाबा त्या गोष्टीसाठी ॲक्सेप्ट करतात. बरोबर. मग एकमेकांसोबत वेळ घालवल्याच्या नंतर बाबा वातावरण तयार होतं. मग ते संगीत, सेंट हे खूप इफेक्टिव्ह आहे. कारण की सेंट अत्तर जर बघितलं नाही शुक्राला रिप्रेझेंट करतं. अच्छा. शेवट संतान प्राप्तीसाठी शुक्र हो. म्हणजे बाबा शुक्र हा रिप्रेझेंट करतो शुक्राणूला. बरोबर. आणि मेंटॅलिटी म्हणजे मन, हम्म. लेडीजचं मन हे चंद्राला रिप्रेझेंट करतं. हम्म. चंद्र हा आपला हार्मोनियम्सवर कंट्रोल करतो. बाबा चंद्र जर तुमचा खराब झाला तुमचे हार्मोनियम, मग शेवट Imbalance लेडीजचे चंद्र जर मजबूत झाला बरोबर. आणि पुरुषाचा शुक्र जर मजबूत झाला, हम्म. त्या गोष्टीचे सांगडे घालून तुम्ही संतानप्राप्ती, चांगल्या प्रकारची संतानप्राप्ती तुम्ही जन्माला घालू शकता. Right. So मग आता जसं आता ओव्ह्युलेशनचं तर माहिती आपल्याला, पण आता योगासनं किंवा कुठलाही व्यायाम या गोष्टीवर म्हणजे कितपत काम करतो? योगासनं खूप मॅडम काम करतात. एक 4 ते 5 प्रकारचे योगासनं आहे. ती जर तुम्ही योग्य प्रकारे जर केली, मग ती माझ्या संतानप्राप्तीची जी आचारसंहिता आहे 1-1.5 महिन्याची, त्याच्यामध्ये सर्व गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहे. बाबा म्हणजे कोणतं तुम्ही योगासनं सुद्धा हो सर्व गोष्टी माझ्या, मी तुम्हाला म्हणतोय काय, आज बघायला गेलं ना, एकच मिनिट थांबा. ही संतानप्राप्तीची माझी कन्सेप्ट आहे पूर्ण. अच्छा. हां म्हणजे तुम्ही Okay, PDF म्हणजे हो Kind of पूर्ण एक माझं booklet सारखं आहे, वेबिनारचं त्याच्यामध्ये- माझं सर्व गोष्टी लिहिलेल्या आहे. अच्छा. आता पद्मासनामध्ये नाही का, योगासनामध्ये पश्चिमोनासन, परत हस्तपादासन, विपिरेता करणी, परत कपालभाती प्राणायाम, ह्या गोष्टींचा उपयोग केला जातो. आता म्हणजे दोघांनी हो पण सगळ्या बघितलं. गोष्टी मी म्हणतोय काय मॅडम, माझी जी संतान प्राप्तीची जी कन्सेप्ट आहे ना, Concept, मी हां. स्वतः डेव्हलप केलेली आहे. अच्छा. का आता बाबा मी ती गोष्ट अनुभवलेली आहे. अच्छा. कारण की मी ज्यावेळेस लग्न केलं त्यावेळेस मला 3 वर्ष संतान नव्हती. हां, हां. 3 वर्ष संतान नव्हती. त्या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये लोकांची बोलणे, बरोबर. लोकांची बघण्याची दृष्टिकोन बरोबर. हे स्वतः मी अनुभवलेले आहे. तेच खूप वाईट असतं. आणि कसं होतं, लोक कशी चालली ना बाबा, हा मग लेडीजला टॉर्चर करतात. मग बरोबर. शेवट कसं होते बाबा, त्या गोष्टी आपण अनुभवल्यात. मी हा विषय घेतला ना, ज्यावेळेस हे कोर्स केले त्यावेळेस मॅडमनी मला स्वतः सांगितलं होतं माझ्या, की महेश तू एक विषय घेऊन चाल. मॅडमला मी हा विषय सांगितला होता की मॅडम मला संतानप्राप्ती हा विषय, ह्या गोष्टीमध्ये नॉलेज घ्यायचं आहे आणि ह्या गोष्टीमध्येच पुढं जायचं आहे. पण बरेच काय आलं, आता संतानप्राप्ती विषय घेतल्याच्या नंतर कसं एकामागे एक केस येत गेल्या, या गोष्टींकडे मला थोडंफार दुर्लक्ष आलं. पण आज मला संतानप्राप्ती हाच विषय आज पण प्रायोरिटीवर आहे. अच्छा. म्हणजे तुमच्या अनुभवातनं तुम्ही हो. ते सगळं डिझाईन. आणि कसं मॅडम, आज प्रत्यक्ष ठिकाणी ज्यावेळेस आपण मार्गदर्शन जे घेतात ना, त्यांचे अनुभव हेच आहे हो, की लोक खूप टॉर्चर करतात. बरोबर. आणि कसं आज समारंभात जर गेला तरी शेवट हो, स्त्रीला लगेच आणि मग- प्रश्न असतात. हां. पुरुषाकडे एवढं लक्ष नाही, दिलं कोण नाही, नाही बघत. स्त्री त्यामुळे कमकुवत होऊन थोडंसं जाते. मॉरल डाऊन होतं स्त्रीचं आणि मग त्याच्यासाठी आहे ना, की मी संतानप्राप्ती हा विषय घेतलेला आहे. माझा आणि- आवडीचा पण विषय आहे आणि मला माहिती आहे की बाबा नेमकं- शेवट स्वामी महाराजांची कृपा आहे हां. आणि काळभैरव महाराजांची कृपा आहे. त्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय मला कोणती गोष्ट साध्य होणार. बरोबर. आज त्यांनी दिलं मला म्हणून मी आज लोकांना मार्गदर्शन करू शकतो. अगदीच. बरोबर. आणि मला असं वाटतं हे काम म्हणजे खूप पुण्याचं आहे, कारण जी म्हणजे ज्याच्यासाठी आपण धडपडतोय ते कोणी नीट मार्गदर्शन किंवा कुठेतरी मॉरल डाऊन झाल्यामुळे ते आपण करू शकत नाही. पण जर इथे आला तर कदाचित त्यांना आध्यात्मिक दृष्टी पण चांगलं म्हणजे मदत होईल. नाही मॅडम बघा ना, आता हे म्हणजे माझे जे क्लायंट आहे ना, आज त्यांचा टर्नओव्हर साधारणतः 1 ते 1.5 कोटीचा आहे. हम्म. पण आज ते म्हणते बाबा मला एवढा बाबा बिझनेस असून पण जर मला तेच सुख नसन, बरोबर. तर स्वाभाविकपणे त्यांचं काहीच, सगळ्यांच्याच बाबतीत आहे की हां, बाबा आज बरोबर. सगळं आहे पण संतान सुख नाही. बरोबर. मग बाबा त्या गोष्टीसाठी मी आज धडपड केली. बाबा मला माहिती आहे, मी 100% शुअर आहे की तुमची जर तयारी असेल ना 100% देण्याची, माझी पण तेवढी तयारी, आणि गॅरंटी घेतो मी स्वामी महाराजांच्या कृपेने तुम्हाला संतान प्राप्ती 100% होते. आज गुरुचरित्र पण हेच शिकवते. हो. गुरुचरित्रामध्ये पण सांगितलं गेलेलं आहे. गुरुचरित्र तर कोणी नाकारू शकत नाही. नाही. आज सर्वात मोठा ग्रंथ जर गुरुक्षेत्रामधला जर बघितलं तर गुरुचरित्र आहे. आज गुरु 60 वर्षाच्या वांजेला त्यांनी पुत्र दिला. आपण तर मॅडम कसं आहे, शेवट तुम्ही किती करताय, शेवट साधारणतः 40 वर्षापर्यंत संतान प्राप्ती होते का, 50 वर्षापर्यंत सुद्धा संतान प्राप्ती होऊ शकते.
आणि कसं होतं 50 वय हे कसं अर्ध्यामध्ये येतो, तिथून पुढं मुलाचं संगोपन करणे Complications ह्या पण गोष्टी वाढू शकतात. शक्य होत नाही. शरीर त्यासाठी पण कमजोर होते. शरीर पण कमजोर होतं, पण कसं 40 वर्षापर्यंत एक योग्य काळ आहे त्यासाठी. आता माझी एक साताऱ्याची केस आहे, ती सक्सेस नाही झाली, त्याच्या मागचं कारण बाबा पती पत्नी 10 वर्ष झाले त्या लेडीजवर ट्रीटमेंट केली गेली. आज 10 वर्षामध्ये त्यांनी कितीतरी प्रकारचे डॉक्टर म्हणा, IVF टेस्ट, बेबी इंजेक्शन देणे, ह्याच्यामुळे त्यांच्या गर्भाशयावर किती परिणाम झाला. आज मी गेल्याच्यानंतर मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं, ताई दोष तुमच्यामध्ये नाही, तुमच्या मिस्टरांमध्ये. पण ते म्हणले की दादा कसं आहे, ॲक्सेप्ट तर केलं पाहिजे ना, हा मुद्दा येतो. आणि काय होतं की बाबा ज्यावेळेस एखादी स्त्री लग्न करून जाते ना, मेन म्हणजे तिथली लोक ही कशी वागणूक देतात. आज आपल्या मुलामध्ये दोष असेल तर मान्य करावं लोकांनी, स्त्रीला दोष द्यावा नाही. आज पत्रिका बघितल्याच्या नंतर लगेच कळतं कोणामध्ये दोष आहे. हे मी आजपर्यंतच माझा एक हे किंवा मी पत्रिका बघितल्याच्यानंतर मी समोरासमोर सांगतो की हा प्रॉब्लेम आहे. लोक ॲक्सेप्ट करतात, त्यांना पाहिजे बाबा तुमच्यात गुण कमी असला म्हणजे तुम्ही होऊच शकत नाही असं नाही होत. ते आहाराच्या माध्यमातून, योगासने, आध्यात्मिक या गोष्टीतून शक्य होतं. ऍक्सेप्टन्स पाहिजे कोणत्याही गोष्टीचा. आणि सर अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे की आता मी म्हणजे ऐकलेत मी काही आमच्याच मित्रमंडळींपैकी एक किस्सा की मुलगा हवा आहे, तर मुलगा हवा आहे म्हणून ह्याच दिशेला झोपायला हवं किंवा याच दिवशी संबंध ठेवायला हवं, हे कितपत खरं आहे? मॅडम पहिली तर गोष्ट, ह्या गोष्टीला मी खतपाणी घालत नाही. कसं होतं, लिंगभेद हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. आज मी संतानप्राप्ती ह्या केसकडे बघतो. आज मी स्वतः एका मुलीचा बाप आहे आणि मी एका मुलीवरच थांबलेलो आहे. शेवट मुलगा असो किंवा मुलगी आपला वंश नाही चालू शकत का? आज एवढे मोठे पवार साहेब एका मुलीवर थांबले, मग आपण तर नॉर्मलच आहे ना. मग मुलगी का नको? आज डॉक्टर पण बरेचसे डॉक्टर असे आहे अजून पण चालतात गोष्टी. आज तुम्ही पण अनुभवलं सर की आयुर्वेदिक डॉक्टर्स आहे, म्हणजे नाव नाही कोणाचं घेत मी, पण आहे ते की आम्ही ट्रीटमेंट देतो तुम्हाला मुलगाच होण्यासाठी आणि 100% चान्सेस. पण मी असं पण बघितलं की मुलगा होण्यासाठी ट्रीटमेंट घेतली आणि शेवटी मग मुलगी झाली, मग ते पण कुठेतरी नाराजी आणि मग ते तिथे दोष. माझ्याकडे मॅडम कसं आहे, ज्यावेळेस मला मार्गदर्शन देताना बरेच जण विचारतात किंवा मुलगा होण्यासाठी काय करावं. मी ही गोष्ट कोणाला सांगत नाही. जर कोण जर मला म्हणलं ना मुलगी होण्यासाठी काय आहे तर मी सांगू शकतो आनंदाने. बरोबर. एक केस आहे माझ्याकडे, म्हणजे त्यांना पहिला मुलगा होता, त्यांना मुलगी हवी होती. शेवट लक्ष्मीचे रूप आहे मुलगी. ते म्हणले दादा, एक तर पहिली गोष्ट 4 वर्ष त्यांना मूल नव्हतं. दुसरं त्यात म्हणजे नाही का बाबा सेक्स अट्रॅक्शन म्हणजे एकमेकांबद्दल आकर्षण नसते. या गोष्टी मी सेक्स ॲस्ट्रोलॉजीनुसार हँडल केल्या. सेक्स ॲस्ट्रोलॉजीनुसार मग मी सांगितलं की बाबा कोणता गुण असा आहे की तुम्ही मिस्टरांना ॲक्टिव्ह केलं जाऊ शकतं. मग हे सेक्स ॲस्ट्रोलॉजीनुसार मी त्यांना सांगितलं. मग ते केल्याच्या नंतर बाबा त्यांना दिवस राहिले. फक्त दादा म्हणले की मला मुलगीच हवी. हे तर मी कोणत्या गोष्टीला खतपाणी घालत नाही. फक्त मी त्यांना सांगितलं बाबा, त्यांना 3 महिने झाले तर फक्त दादा म्हणून मी त्यांना पश्चिमेच्या डायरेक्शनला एक रेमेडी सांगितली होती. त्या डायरेक्शनला त्यांना सांगितलं बाबा तुम्हाला जशी मुलगी हवी त्या मुलीचा फोटो तुम्ही तिथं लावा. हे कुठे म्हणजे बाबा ते सक्सेस होईन का नाही, पण त्यांच्या मनातून जास्त गोष्ट बाबा ही होती की बाबा मला मुलगीच हवी. तर त्यांना मुलगी झाली आणि मुलीसाठी मी कधी पण पुढे राहू शकतो. बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे. हा प्रश्न विचारण्याचं कारण असं होतं की लोक अगदीच लगेच विश्वास ठेवून टाकतात त्या गोष्टीवर की नाही कोणी विश्वास ठेवू पण नका. अगदीच कारण शेवटी म्हणजे आपण म्हणतो देव आहे, तर तसं मग ते म्हणजे ते तर प्रत्येकाच्या नशिबात किंवा प्रत्येकाच्या इथे लिहिलंय की तुम्हाला. नाही मॅडम, याच्यामुळे काय होत चाललंय माहिती का, आज पहिली मुलगी झाली, दुसरी मुलगी झाली, 2 मुली झाल्याच्या नंतर आपण कुठेतरी थांबावं बाबा, आपल्याला होऊ शकत नाही असं समजा. पण जेंट्स झाले किंवा त्यांच्या घरातले आले विचार नाही करत, स्त्रीचा विचार होऊ द्या. राहिल्याच्या नंतर झाल्यानंतर सुद्धा ती डिमांड असते की तिसरं तुम्हाला करायचं. मॅडम मी अशा केस बघितल्यात की कमीत कमी 6 ते 7 वेळा मिसकॅरेज केलेले मुलासाठी. बऱ्याचशा म्हणजे अजून बऱ्याच गोष्टी चालतात, पण ह्याच्यातून विचार करता का बाबा त्या गर्भाशयावर किती परिणाम होत असा. आजचं बाबा काळ आहे का तेवढा, ते गर्भाशय कुंकवत जे ऑलरेडी झालेलं आहे त्याला अजून तुम्ही डॅमेज करता. आज तुमच्या वंशाला ती जन्म देणार आहे, त्या वंशाच्या जन्म ज्या गोष्टीतून भेटणार त्या गर्भाशयात त्याला डॅमेज करायचं काम तुम्ही तुमच्या माथी पाप मारून घेता. आज त्या लेडीची चूक आहे का?
आज मूल जन्माला घालणे बाबा, मुलगा होणे की मुलगी हे तिच्या हातात आहे का? नाही. मग तिलाच का टार्गेट? आणि मला तर असं वाटते कदाचित म्हणजे आपण कुठेतरी गेल्यानंतर म्हणजे मुलगा आपला वंश कुठे पुढे नेतोय काय माहिती, मुलगी म्हणजे कोणी पण म्हणजे काय शेवट कसं आहे बघा, गेल्यानंतर आत्ताच्या काय करायचं? आत्ताच्या कंडिशनला जर बघितलं ना, आई वडिलांना सर्वात जर त्रास झाला तर सर्वात पहिलं पाणी हे डोळ्यात मुलीच्या येतं, बरोबर. मुलाच्या नाही येत. बरोबर. खरी गोष्ट आहे. मग त्यासाठी मुलीला जन्म देणं हे योग्य आहे. बरोबर. आणि जे म्हणजे मुलीलाच किंवा मुलालाच जे आपल्या नशिबात आहे, जे आपल्याला अपत्य ते आहे, ऍक्सेप्ट ते करायला ऍक्सेप्ट पाहिजे. करणं महत्वाचं आहे. शेवट कसं आई आणि आणि बापा हा, हे होणं हे महत्वाचं शब्द आहे. ऐकणं खूप important जरुरी आहे. आहे. अगदीच, अगदीच. त्यासाठी तर तुम्हाला संतान हवी, हो, हो. मग ती कोणती पण होईल. तेच म्हणते अपत्याला भेदभाव न करता आपण आई बाबा हे आजकाल ऐकतोय, हेच खूप महत्वाचं आहे, कारण लोक त्याच्यासाठीच धडपडतात. काही लोकांना वर्षानुवर्ष होत नाही आणि वर्षानुवर्ष प्रयत्न केल्यानंतर जेव्हा मुलगी होते तेव्हाही लोक नाराज होताना दिसतात. म्हणजे मुलगीच झाली. ज्यांना आई वडील होण्याचं सुख नाहीये त्यांचा विचार करा एकदा. अगदीच. आणि मला असं वाटतं जे आपल्याला मिळालं त्याच्यामध्ये आपण सुखी राहायला शिकलं पाहिजे, ऍक्सेप्टन्स पाहिजे लाईफमध्ये. सो बऱ्याच गोष्टी तुम्ही पाहिल्यात आता याच्यामध्ये की कशा काय लिंक्ड आहेत, कुठून कुठे आपल्याला माहितीही नाही पडत की कुठल्या गोष्टी, जसं की सर बऱ्याच गोष्टींबद्दल बोलले, जसं की एखादी टॅबलेट खाल्ल्यानंतर पण काय परिणाम होतो पासून ते पूर्ण वास्तुशास्त्र, तुम्ही कोणत्या दिशेने झोपताय, वॉशरूम कोणत्या दिशेला आहे, म्हणजे ह्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी याला लिंक्ड आहेत. ऑब्व्हियसली सगळ्या गोष्टी आपण या एपिसोडमध्ये कव्हर नाहीच करू होऊ शकत, पण नाही होऊ शकत. पण ते नाही एक माझं शकत, शक्य वेबिनार नाही. चालतं. Exactly. वेबिनार मी ज्यावेळेस घेणार आहे त्यावेळेस नक्कीच आपल्याला सांगेन. Yes. वेबिनारमध्ये एक साधारणतः 2.5 ते 3 तासाचं वेबिनार चालतं. हा. त्यात सुरुवातीची कन्सेप्ट ही मासिक पाळीपासून स्टार्ट होते. बरोबर. मासिक पाळीमध्ये काय काय गोष्टी घडतात, त्याच्यानंतर बाबा मग वास्तू कशी काम करते, वास्तूच्या दिशा कशा काम करतात, त्यासाठी दिशेमध्ये बाबा कोणत्या डायरेक्शनला झोपलं पाहिजे, पत्रिका कशी काम करते, ह्या सर्व गोष्टी ह्या माझ्या वेबिनारमध्ये आहे. वेबिनार लवकरात लवकर मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. जास्तीत जास्त हेच गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो. ज्यांना संतान हवे आहे त्यांनी नक्की एकदा अनुभव घ्यावा. सर्व गोष्टी मी तर असं म्हणतो की बाबा सगळ्यांचं म्हणजे नाही का, तुम्ही सगळ्या ठिकाणी जर फिरून आले असेल, तुमची तर इच्छा मिली असेल बाबा आपल्याला संतान होऊ शकत नाही, एकदा माझ्याकडे या, मी तुम्हाला गॅरंटी देतो संतान ही होती. पत्रिकेमध्ये असो किंवा नसो, स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने संतान ही 100% होते. इतका विश्वास दिल्यानंतर मला असं वाटतं की खूप वर्षानुवर्षाचे प्रयत्न करतात आणि काहीच होत नाहीये, तर त्यांनी एकदा नक्कीच त्यांना भेट द्यायला हवी. जसं ते म्हणाले की वेबिनार होतात त्यांचे, वेबिनार एकदा अटेंड करून बघा, त्याच्यानंतर तुम्ही विचार करू शकता अजून गोष्टींचा, कारण मला असं वाटतं वेबिनारमध्ये खूप डिटेलमध्ये माहिती आहे. बरं. तर हो, तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा, म्हणजे आपण सरांमार्फत काही थोडंफार जर अजून आपल्याला त्याच्यावर बोलता आलं तर आपण पुढे बघू शकतो. हा विषय असा आहे की तो थोडक्यात कव्हर होण्यासारखा नाहीये, यात खूप डीपमध्ये Deep मध्ये बऱ्याच जावं गोष्टी लागतं. इन्व्हॉल्व्ह आहेत. कारण की मी ही हो. गोष्ट करायला साधारणतः मला म्हणजे नाही का टोटल वेबिनारचा सेटअप बनवायला एक साधारणतः 20 ते 25 दिवस गेले. म्हणजे अरे मी बापरे. गुगलवर सर्च केलेली माहिती, डॉक्टरांचे कात्रणे, research, हो. सर्व गोष्टी आहे माझ्याकडे. बाबा गर्भ नाही का बाबा प्रेग्नेंट राहिल्याच्या नंतर पण लेडीजला एखादा रोग होण्याचे चान्सेस असतात. बाबा कसं होतं, व्हायरल इन्फेक्शन म्हणा बाबा, संसर्गजन्य आजार, त्याच्यामुळं पाटणीवर पुरळ येणे, ह्या गोष्टी होतात. बाबा ते नक्की कशाचा प्रकार आहे. परत दिवस राहिल्याच्या नंतर पण काय होतं, नवीन नवीन सुरुवातीला दिवस राहतात, दिवसाच्या काळामध्ये सुद्धा टोटल ब्लडिंग होण्याचे चान्सेस असतात. पण यावेळेस काय होतं बाबा, ब्लडिंग झाल्याच्या नंतर लेडीज घाबरते हो. की बाबा माझं गर्भ खाली झालं. पण ते तसं नसतं की हो. बाबा ते थोडंफार ब्लडिंग होण्याचे चान्सेस असतात. त्यासाठी या गोष्टी बघितल्या जातात. म्हणजे खूप मोठा विषय आहे तो, एवढ्यात थोडक्यात कव्हर होण्यासारखं नाही. बोलायला गेलं तर म्हणजे अख्खा दिवस पुरणार नाही, 2 दिवस मासिक पुरणार नाही. पाळीसाठी मासिक पाळीचं जर सांगायचं झालं बाबा सर्व गोष्टी बाबा ते तिथून कसं शेवट तिथून सुरुवात होत हो, असते. हो, हो, हो. त्यासाठी मग एक साधारणतः अगदीच. 1 ते 1.5 तासाचा वेळ लागला. बरोबर. अगदीच. पण अगदी सरांनी थोड्या वेळात भरपूर माहिती दिली आहे. म्हणजे मला असं वाटतं जी गरजेची बेसिक गरजेची माहिती आहे ती सरांनी छान कव्हर केली आहे. आणि त्याच्या पुढे तुम्हाला जर काही असिस्टन्स हवा असेल तर सरांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही टाकतोच आहे व्हिडिओमध्ये, तर तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंटमध्ये काही बेसिक प्रश्न असतील तर ते विचारा, आपण त्याचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करूयात. आणि हा व्हिडिओ मी इथे संपवते. खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आणि धन्यवाद सर, तुम्ही आमच्या तुमचे पण धन्यवाद, तुम्ही भेट एकदा छान दिलात, दिला मला. वेळ दिलात आम्हाला. चला हा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतोय. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.